अजितदादांना न्याय देण्यासाठी मैदानात उतरलेल्या योगेंद्र पवारांनी आज दादांसाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे। आज तुम्हाला जाऊन 1 महिना झाला। माझ्यासाठी, आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा 1 महिना आयुष्यातला सर्वात जड आणि सर्वात वेदनादायी ठरलाय। आजही तुमच्या नसण्याची जाणीव मनाला होत नाही। तुम्ही तुमच्या रुबाबदार आवाजात येऊन म्हणाल, मी कामाचा माणूस आहे आणि हे काम असंच झालं पाहिजे असा भास होतो। सतत वाटत राहते आता तुमची गाठ पडेल आणि तुम्ही म्हणाल, काय चिरंजीव, कसं काय सुरू आहे? थांब थोडं, लोकांना भेटतो पहिले, मग आपण बोलू। पण वास्तव समोर येतं आणि मन हेलावून जातं। आता मी तुमचं मार्गदर्शन कसं घेऊ? काका, अपघाताबद्दलच्या अनेक शंका मनाला छळतायत। अपघात कसा झाला? काय होऊ शकते? नेमकं काय घडलं? कोणामुळे घडलं? सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत। सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। सभागृहात तुमचा आवाज पुन्हा घुमणार नाही। तुमचा तो प्रभावी आवाका दिसणार नाही, यावर अजूनही विश्वास बसत नाही। तुम्ही गेलात काका, तुम्ही महाराष्ट्राला पोरकं करून गेलात। काका, तुम्ही शरीरानं आमच्यात नसला तरी तुमची शिकवण, तुमचा ध्यास, तुमचा जनतेवरचा विश्वास आणि जनतेचा तुमच्यावरचा विश्वास आणि प्रेम कायम आहे। मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही सुरू केलेलं काम, जनतेला दिलेला विश्वास आणि विकासाचा घेतलेला वसा कधीही थांबू देणार नाही, असं योगेंद्र पवार म्हणाले।